कर्णधार आणि त्याच्या समोर आपण पाहतोय सूरज मस्कर संघाचा कर्णधार आहे. आणि नक्कीच मी हर्षल मुंडे पुन्हा एकदा घेऊन जातोय तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या नजरा मैदानाकडे. पहिला चेंडू तेकना स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार आणि धावा मिळणार आहेत त्या 4. होते मुकुंददादा मेहता वक्रतुंड हॉटेल. तर षटकारीने अजूनही बाकी असणारा रोहितला आता प्रश्न पडलाय कुठे चेंडू टाकायचा आहे. वाह कार्पेटच्या साहाय्याने पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा पार धावा मिळणार. हाच तो ज्याने या स्पर्धेमधील पहिली चौकारांची हॅट्रिक लगावली आहे. तर आता सुद्धा दुसरी चौकारांची हॅट्रिक आपल्या नावावरती करेल का, कारण की तब्बल बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत रोहित गमरे. एक कर्णधार मात्र एक कर्णधारावरती हमी पडतोय. सुरेख वाह भाई वाह देखना स्ट्रोक जोरदार टाळत होता फलंदाज. साठी निवडले मला घेतलं ते मात्र दाखवून देतोय. परत एकदा चौका जर सूरजने मारला तर प्रशांत सावतकर आणि प्रणय महाले यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. नक्कीच फलंदाजाला माहिती आहे, सूरजला माहिती आहे कशा प्रकारे धावा खिचून आणायचे आहेत. तर आता रोहितला प्रश्न निर्माण झालाय की चेंडू कुठे हाताळायचा आहे, कारण की एक धडकेबाज फलंदाज सूरज मैदानामध्ये ऑन फायर झालाय. आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आहे, एकही धाव नाहीये. चेंडू सुद्धा सुरेख हाताळला गेला. नक्कीच या चेंडूची रण फलंदाज सूरजला. पुन्हा एकदा वाह भाई वाह पुल केलाय. पॉवरफुल तर आहे आणि सक्सेसफुल ठरतोय. या सुद्धा मिळतील 4 धावा. सूरज चौकाराला प्रशांत सावतकर आणि प्रणय माले यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आपल्याकडे आलेलं आहे. नक्कीच आता क्षेत्ररक्षण सजवावं लागतोय, कारण की पूर्णपणे सर्कल मैदान आहे आणि त्या मैदानाचा पुरेपूर फायदा फलंदाज सूरज मात्र इथे उचलतोय. पूर्ण मैदानाच्या 4ही दिशेला त्याच्याकडून फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या फटक्यांच्या अशा अपेक्षा आहेत तसे फटके आतापर्यंत या खेळाडूने खेळलेले आहेत. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक स्क्वार लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. तब्बल एका षटकामध्ये बिनबाद 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक नामवंत फलंदाज ज्याने तब्बल या षटकामध्ये 5 चौकारांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये एक निर्धाव चेंडू आपण पाहिला एका षटकामध्ये. 20 धावा धावफलकावरती. तर आता कुठला गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आपण पाहतोय राहुल बक्कम, संघाचा संघ मालक आहे. तर स्वतःच्या खांद्यावरती हे भार घेऊन खेळण्यासाठी सज्ज. आणि हा चेंडू स्क्वेअर आहे. ही एक अवंतर धाव आहे. अवंतर धावेने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल. 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे.
नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न पडले की हा सामना कोण जिंकेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांकडे तेवढी क्षमता आहे, तेवढी की जेवढा स्कोर इथे बनवला जाईल तेवढा चेस सुद्धा होऊ शकतो. कारण की या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोर ज्यांनी बनवला तो संघ समोर आपल्याला पाहायला मिळतो राहुल स्पोर्ट्स, ज्यांनी तब्बल 98 धावा आज या मैदानावरती बनवल्यात 5 षटकामध्ये. आणि त्यांच्या समोर असा संघ आहे की के सरकार, ज्यांनी या स्पर्धेतील लोएस्ट स्कोर डिफेंड केला. पुन्हा एकदा सुरेख फटका देखील स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. काहीही चूक इथे मात्र केली जाणार नाहीये, कारण की सूरजला माहिती आहे मागच्या मॅचमध्ये अशाच पद्धतीची चूक केली होती आणि बाद झाला होता. पण आता ही मॅच खूप महत्त्वाची क्वालिफायची मॅच आहे. ही मॅच कोण जिंकेल याच्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत. हाय व्होल्टेज मॅच नक्कीच होईल ही. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल अशी एक आशा बाळगूया आपण. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी जास्त घेतली आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षक रोहित गंभीरच्या हातामध्ये जातोय आणि हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर निर्धाव हाताळला जातोय. चेंडू आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. सुरेख गोलंदाजी, ज्या गोलंदाजीची आपण वाट पाहत होतो आणि की तशाच पद्धतीची गोलंदाजी राहुल बक्कम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच वरतीचा चेंडू होता, तेवढा सक्तीचा फटका हा फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, काहीही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद पहिला धक्का आपण पाहतोय. हर्षल, मला असं वाटतं आता सूरजचा हा हॅट्रिकचा बॉल असेल, 2 बॉल तिसरा चेंडू असेल आणि हा जरी चेंडू त्यांनी चौका मारला तर प्रशांत सावतकर आणि अक्षय यादव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याकडे आलेलं आहे. नक्कीच रोहित दादा, आपण पाहिलं तर फलंदाज सूरज पुन्हा एकदा हॅट्रिकच्या गदारावरती आहे. या स्पर्धेमध्ये 2 चौकारांच्या हॅट्रिक लगावल्या गेल्यात आणि त्या दोन्ही सुद्धा आपण पाहिलं तर सूरजच्या नावावरती आहेत. तर ही तिसरी सुद्धा चौकारांची हॅट्रिक वैयक्तिक आपल्या नावावरती करेल का? आतापर्यंत 22 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज राहुल बक्कम. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आधीच मन बनवलं होतं की मोठा फटका खेळायचा आहे, पण तेवढा सक्तीचा गोलंदाज आपण पाहिलं तर राहुल समोर आहे. त्याच्याकडे सुद्धा तेवढी क्षमता, तेवढी ताकद आहे की धावांना नक्कीच ब्रेक लगावला जाईल. स्फोटक फटका आपण पाहतोय. या फटका तेवढासा फसला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या तो फलकावरती 23 धावा. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं समाप्त झालं. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. एक कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज राहुल बक्कम संघाचे संघ मालक आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे ही मॅच किती महत्त्वाची आहे आणि नक्कीच तोच सामना इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळते. मानगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये 2 अवंतर धावा खर्च केला, त्यानंतर फक्त एक सिंगल असे 3च धावा खर्च केल्या गोलंदाजाने. तर स्ट्राईकला येतोय आता सूरज. पुन्हा एकदा तो सूरज ज्याने तब्बल एका षटकामध्ये 5 चौकार लगावल्या होत्या. हर्षल, सूरजसाठी परत एक पारितोषिक आलंय. जर 3 बॉल 3 सिक्स सूरजने मारले तर प्रशांत सावतकर आणि अक्षय यादव यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आपल्याकडे आलेलं आहे. नक्कीच सूरजवरती असलेलं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. 500 रुपयाचा मानकरी आतापर्यंत ठरलाय सूरज. पहिलं चेंडू नक्कीच प्रयत्न केला होता. पहिलंच मन बनवलं होतं की स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला खेळायचं आहे. तशा पद्धतीने बॅट फिरवली सुद्धा होती, पण बॅट आणि बॉलचं परफेक्ट इथे मात्र आपण पाहतोय कनेक्शन झाला नाही आहे आणि चेंडू जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. षटकातील दुसरं चेंडू असणारा गोलंदाज आपण पाहतोय सुयोग सज्ज होईल. 23 धावा तर धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत.
षटकातील दुसरे चेंडू पंचांच्या डाव्या एसटीने गोलंदाजी केली जाते आणि नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय चेंडू सरळ निघून जातोय सीमारेखा बाहेर. 4 एक पारितोषिक, प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक मुकील मेहता यांच्याकडून आलेलं आहे. षटकातील तिसरे चेंडू स्ट्राईकला सूरज का हा थोडा फसलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक फंबल, चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौक. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत 31 धावा आणि पुन्हा एकदा हॅट्रिकच्या कदारावरती सूरज. लोवर फुल टॉस हलक्या हाताने खेळलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तिथे होता. नक्कीच असं वाटलं होतं की हा सुद्धा चौकार येते की काय, पण जसं घडलं नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. तब्बल 2 धावा इथे रोखल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्येत नक्कीच वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा, 1 गडी बाद 33 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते की सरकार संघाची. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावरती गोलंदाज संयोगचं. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत आहे. शीर्षक थोडा फंबल, त्यानंतर आपण पाहतो एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, नाही तरी ते मात्र आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान मानले. सूरजने मानस केलं होतं. हा चेंडू वाईड +1 अशा या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येत नक्कीच वाढ. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून या षटकातील तब्बल 2 चेंडू येणं बाकी. स्ट्राईकला फलंदाज केतन होता आणि नक्कीच आपण पाहतोय इथे या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाहीये. धावा रोखल्या जातात. धावेला इथे मात्र ब्रेक लगावला जातोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपदावरती आहे. ज्या पद्धतीने धावा बनवायच्या होत्या त्या पद्धतीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात के सरकार संघाकडून. फुल टॉस देखणा स्ट्रोक लॉफ केलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. आणि इंडिया आणि न्यूझीलंड जी मॅच चालू आहे त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर 62 रन्सवरती न्यूझीलंड ऑल आऊट झालेला आहे. म्हणजे म्हणूया आपण जशाच तसे प्रत्युत्तर. तर आता पाहायचं आहे मैदानावरती राहुल बक्कम जशाच तसे प्रत्युत्तर देणार का सूरजला, कारण की सूरज मात्र मैदानामध्ये. हा चेंडू स्क्वेअर, ही सुद्धा एक अवंतर धाव आहे. अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. 42 ऑन द बोर्ड. सलामीला फलंदाज सूरज स्ट्राईकला. देखणा स्ट्रोक, टायमिंग परफेक्ट. या फटक्यावरती सुद्धा मिळतील 6 धावा. इथे मात्र आपण पाहतोय काय घडते मैदानामध्ये. तर सूरज हामी पडतोय राहुल स्पोर्ट्स संघावरती. पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक, गॅप शोधलाय तिथे कार्पेटच्या साह्याने. चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी.
ते मैदानावरती तब्बल 52. संघाचं अर्धशतक मात्र इथे कंप्लीट केलंय की सरकार संघाने. ओ वाह भाई वाह, परफेक्ट टायमिंग, सुरेख फटकेबाजी, सूरज ऑन द फायर. वैयक्तिक 47 धावांवरती खेळतोय फलंदाज सूरज. केसरकार संघाचा कर्णधार या मॅच मध्ये पूर्णपणे 47 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली आहे 58. अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर. मोठी अपील होती पंचांकडे, अपील फेटाळली. अपीलमध्ये आपण पाहिलं तर आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त होता. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर इथे ही लेग बेटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. नक्कीच जर पाहिलं तर की सरकार संघ कुठेतरी 50+ धावा सुद्धा बनवण्यामध्ये दमछाक होत होती, पण आता नक्कीच तिकडे एक 2 व्हीलरचे आरशाची एक लाईट इकडे येते, ती जरा करायचं आहे. पुन्हा एकदा राहुल सज्ज आणि हा चेंडू स्क्वेअर. ही सुद्धा एक अवंतर धाव. धावसंख्येत नक्कीच वाढ पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 60 धावा. 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा राहुल बक्कम आडवा बॅटने खेळला जातोय. चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेखा लगोलत तिथे क्षेत्ररक्षण केलंय. धावा इथे रोखल्या गेल्यात आपल्या संघासाठी. त्यानंतर 1 धाव घेतली जाईल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 66 धावा. सूरज मस्करने जर 50 मारली तर 1001चं पारितोषिक प्रशांत सावतकर आणि अक्षय यादव यांच्याकडून आलेलं आहे आणि प्रत्येक 6ला 101 रुपयाचं पारितोषिक नंदू वाडोल यांच्याकडून. सुरेख फटका, टायमिंग परफेक्ट आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. अभिजित जाधव यांच्याकडून सूरज मस्कर यांना 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजूनपर्यंत सूरज मस्कर याने तब्बल 2200 रुपये पारितोषिक कमवलेलं आहे. मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचंय. मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. अर्धशतक या स्पर्धेतील मानगाव प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले आणि या पहिल्या पर्वामध्ये पहिलं अर्धशतक लगावणारा खेळाडू ज्याने 16 चेंडूमध्ये 53 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळते. सूरज कर्णधार मला कशासाठी निवडलं हे मात्र दाखवून दिलं या खेळाडूने. वेल डन. आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूमध्ये आत्तापर्यंत धावा बनवल्यात त्या 67 धावा. 67 धावा आतापर्यंत बनवण्यात यश आलंय. ते आपण पाहिलं तर की सरकार या संघाला. तर आता शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आदिफ. सांघिक 5वं आणि तब्बल आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईकला केतन. कुलडप्याचा चेंडू होता, हलक्या हाताने कट केला. केतनला सुद्धा माहिती आहे स्ट्राईक रोटेट होणं किती महत्वाचं आहे, कारण की पूर्णपणे साइड बॅट्समन म्हणून आपण सूरज स्ट्राईकला पाहायला मिळेल. सूरजला स्ट्राईक देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं, कारण की सूरजने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावलं आहे. पहिली चौकारांची हॅट्रिक सुद्धा लगावली आहे. नक्कीच या सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्याने घर बनवलं असा हा खेळाडू सूरज. लोवर फुल टॉस चेंडू होता, सरळ
आडवा बॅटने खेळला आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. 4 हॅलो. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 72 धावा. 72 ऑन द बोर्ड. 1 लॉस. एक गडी बाद. 72 अशी धावसंख्या. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. आदिफ सुरेख फटका. फुल पॉवर. पुन्हा एकदा आतिफ. स्ट्राईकला सूरज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू परफेक्ट बॅटवरती कनेक्ट झाला नाहीये. चेंडू खाली येतोय. रोहित गंभीर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि ते मात्र स्ट्राईक आपल्या हातामध्ये धरण्याचा प्रयत्न. ही एकच धाव असणार आहे. एक धावेने वा. मी स्ट्राईक कशासाठी घेतली तर याच्यासाठी. कम ऑन डीजे. आणि तशा पद्धतीची खेळी सुद्धा केली या सत्रातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवरती आपटला. त्यानंतर इथे फलंदाज बाद. धावसंख्या तर 85 धावांवरती निर्धारित 30. बनवल्या त्या 21 चेंडू मध्ये वेल डन मित्रा. आणि या 30 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 30 चेंडू मध्ये या 86 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय नक्कीच माझे साधी समालोचक. एक अलिबागचा बुलंद आवाज यासीन सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद हर्ष. हर्षल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक नाव गाजलं होतं. साधारण 1986, 87, 88 या काळामध्ये एक गरीब मुलगा, अगदी सामान्य मुलगा, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याने प्रथम क्रमांक 10वीमध्ये पटकावला होता. आणि
त्याचं नाव होतं मंगेश म्हस्कर. आणि आज इथे जो सूर्यासारखा सूरज तळपलाय त्याचं नावसुद्धा आहे सूरज म्हस्कर. ह्या म्हस्करमुळे मला त्या म्हस्करची आठवण झाली. त्याला ज्याप्रमाणे इयत्ता 10वीमध्ये 99 समथिंग काहीतरी पर्सेंटेज भेटले होते, टक्के भेटले होते, त्याचप्रमाणे फलंदाजीमध्ये या सामन्यामध्ये अगदी 99% गुण याने प्राप्त केलेले आहेत. कमालीची फलंदाजी, बहारदार खेळी आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी आपण पाहिली. ज्यांनी अगदी याची देही याची डोळा ही खेळी पाहिली असेल ते धन्य झाले असतील. आणि यूट्यूबवर असणारे आमचे क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे रसिक या सामन्यांचा जे आनंद घेत आहेत ते सुद्धा मंत्रमुग्ध झाले असतील. कारण 5 षटकांच्या सामन्यांमध्ये फक्त 21 चेंडूंचा सामना करून नाबाद जवळजवळ 70 धावांची बहारदार खेळी त्याने साकारली आणि एक भली मोठी धावसंख्या इथे उभारण्यामध्ये त्याने हातभार लावला आहे, किंबहुना सिंहाचा वाटा उचलला आहे. आता मात्र हा सामना अगदी जबरदस्त होणार, अटीतटीचा होणार, रंगणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण त्याचाच भाऊ आपण पाहतोय आणखी एक म्हस्कर. त्याचं नाव काय? योगेश ना? योगेश म्हस्कर. अर्थातच मागच्या सामन्याचा सामनावीर, त्याने सुद्धा 42 धावा ठोकून काढल्या होत्या. आणि त्यांच्या संघामध्ये रोहित गमरेसारखा सुद्धा फलंदाज आहे. तर हा सामना कोणीही चुकू नका. यूट्यूबवर असलेल्या प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करतोय की हा सामना पाहिल्यानंतर आपण यूट्यूब बंद करा. राहुल स्पोर्ट्स या संघाला 86 धावांची गरज. निर्धारित 5 षटकांचा हा सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद. सलामी बल्लेबाज के रूप में योगेश म्हस्कर और उनके साथी बल्लेबाज अंकुर जाधव यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर मंगू जाधव यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. 86 टू विन. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है. स्ट्राइक एंड पर अंकुर और नॉन स्ट्राइक एंड पर दानिश, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी सूरज मचकर के हाथों में गेंद. जब बल्ला था तब उनका बल्ला आग उगल रहा था. इस बीच लेग स्टंप के बाहर अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए हाथ फैलाया उन्होंने और इशारा कर दिया वाइट का. वाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या का आगाज होता हुआ पहला रन 2 रन स्कोरबोर्ड पे. ओवर पिच के नाव देखा ना ताव और खेल दिया उसे मिड विकेट सीमा रेखा के बाहर. रुपए का इनाम यहां पे आया है और आधे शतक के लिए 50 रन जो भी बल्लेबाज यहां पे बनाने में कामयाबी हासिल करेगा उन्हें मंगू जाधव की जानिब से 5,000 रुपए का इनाम दिया जाए. यहां पे इनामों की होती हुई बौछार होती हुई. चलिए हम कंसंट्रेट करेंगे.
सूरज हालांकि इस ओवर में बहुत ही खराब शुरुआत करने के बाद अब यहाँ पे अपने आप को उन्होंने संभाला है। लगातार 2 गेंदे बल्लेबाज को बीट किया। ओवर पिच गेंद का फायदा उठाकर बल्लेबाज अंकुर ने एक छक्का जरूर लगाया था, मगर उसी अंकुर को यहाँ पे खामोश कर दिया है। उनका बल्ला खामोश लगातार 2 गेंदों में हमें देखने को मिला। फिर से एक बार स्लोवर 1 गेंद पढ़ नहीं पा रहे हैं। गेंद पर अपनी उंगलियों को घुमाते हुए, उंगलियों का जादू यहाँ पे दिखाते हुए स्लोवर 1 गेंद, कभी ऑफ कटर कभी लेग कटर, वर्सेटाइल गेंदबाजी यहाँ पे कर रहे हैं और इसी वजह से बल्लेबाज पूरी तरीके से चकते हुए 4 गेंदें हो चुकी है। 8 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। में डाल दिया था, उसे खोद कर खेला था मिड ऑन की दिशा में, रन आउट करने की कोशिश, मगर दोनों भी बल्लेबाज सही सलामत अपने क्रीज पर मौजूद। 1 रन का इजाफा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 9 रन। बहुत ही शानदार ये टूर्नामेंट आज सुबह से हम देख रहे हैं। चारों तरफ कोने कोने में प्रेक्षक हमें नजर आ रहे हैं और इसका पूरा श्रेय जाता है मंगू यादव और उनके टीम को। बहुत ही बढ़िया। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद। 3 खराब हमने गेंदें देखी और इसी वजह से 10 रन स्कोर पर लग चुके हैं। डबल फिगर में ये रन आते हुए। जी हाँ, पटकी हुई गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, मगर टप्पा खाने के बाद रफ्तार से भरी हुई बल्लेबाज को चकाने के बाद बल्लेबाज के कान की पास से निकल गई, सीटी बजाती हुई विकेट कीपर के दस्तानों में। और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मैं फिर से एक बार बताना चाहूंगा, 10 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। अंकुर एक छक्के की सहायता से खेल रहे हैं 7 रन बनाकर, जबकि दानिश ने अब तक अपना खाता नहीं खोला। 15 तकरीबन हर ओवर में 17.20 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि बहुत ही मुश्किल है, मगर मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, नामुमकिन बिल्कुल नहीं। राइट आर्म राउंड विकेट। आहा, उल्टा पुल्टा, बहुत ही शानदार स्ट्रोक, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर गेंद, 4 रनों के लिए। अंकित के बल्ले से निकलता हुआ ये अच्छा शॉट हमें देखने को मिला, चौका मिला। इस चौके के सहायता से अंकित पहुंचे 11 रन पर और टीम का स्कोर है 14 रन बिना कोई नुकसान। आड़े बल्ले से खेलने की कोशिश की, गेंद बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, गेंद हवा में। अब यहाँ पे जो आने वाले बल्लेबाज हैं उनको समझना होगा। रोहित गमरे हालांकि कैप्टन है, कैप्टन इनिंग, कैप्टन नॉक यहाँ पे खेलना होगा। बहुत बड़ी जिम्मेदारी उनके मजबूत कंधों के ऊपर आ चुकी है, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं इस मैच में अगर हार जाते हैं तो इस प्रतियोगिता से बाहर जाएंगे। और इसके पहले जो 2 मैच उन्होंने जीते थे, बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी और गेंदबाजी हमें देखने को मिली, मगर इस मैच में सूरज नामक
सैंडी भोजने देवड़ी इनकी जानिब से 200 रुपये का इनाम रोहित गमरे की विकेट के लिए आ चुके हैं। केतन के लिए बहुत बड़ी अपॉर्चुनिटी, एक बहुत ही अच्छा मौका है, क्योंकि वो जानते हैं कि ये एक महत्वपूर्ण बल्लेबाज है। ओपन लॉट्स में भी इस बल्लेबाज को हमने अक्सर देखा है। इस इलाके में एक नामचीन और तूफ़ानी बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं। मगर आज क्या दिन रोहित का होगा? क्या आज उनकी जो टीम की नैया है भंवर में फंस रही है उसे साहिल पर लगाएंगे? क्या आज वो कामयाबी हासिल करेंगे? अंपायर से गार्ड लेते हुए अंपायर जी देखिए मुन्ना पठान सर नॉन स्ट्राइक के इन पर अंपायरिंग कर रहे हैं। अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है गेंदबाज केतन को। मनोवैज्ञानिक दबाव साफ यहां से झलक रहा है। जब भी कोई अच्छा बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए उनके सामने होते हैं तो स्वाभाविक रूप से गेंदबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव आ ही जाता है, और वही नज़ारा, वही दृश्य हमें यहाँ पे नज़र आता हुआ। लाइन लेन से बटके ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। फिर से एक बार से खेला, डीप कवर खाली है। और जब तक लॉन्ग ऑफ के फील्डर उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ जुटा लिए। यहां पे 1-1 रन और 2-2 रन के साथ बीच बीच में बड़े स्ट्रोक आना बहुत ही ज़रूरी है, लाजमी हो चुका है। चौका या छक्का, कम से कम हर ओवर में 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं। देखिए मैं वही कह रहा था, मगर उनके लिए वहां पे क्षेत्ररक्षण, बहुत ही अच्छी व्यू रचना में कहूँगा, क्षेत्ररक्षण सजाया गया था। हालांकि जानते होंगे कि इसी तरह से ये शॉट खेलने के लिए माहिर है, कैप्टनसी इसी को कहते हैं। देखिए सूरज यहाँ पे फील्ड सजाते हुए, रोहित के लिए अलग फील्ड, उनके साथी बल्लेबाज। जी हां, दानिश ने ओवर पिच गेंद का फायदा उठाया और गेंद को खेल दिया मिड विकेट सीमा। छक्के की सहायता से रनों की संख्या 25 रन। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 15 रन, कुल मिला के 25 रन 1 विकेट के नुकसान पर। हालांकि हर ओवर में 16, 17, 18 इस तरह से रन आना बहुत ही जरूरी है, और यहां पे 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन हो चुके हैं। बल्लेबाजी करने वाली टीम निलेश केसरकर यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे। प्रत्येक विकेट मागे 201 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत यादव यांच्याकडून। अपील, कड़ा अपील, गहरा अपील, मगर अंपायर जी बिल्कुल इस अपील से सहमत नहीं है। इस अपील को सिरे से खारिज कर दिया है मुन्ना पठान सर ने। अभी भी 60 रनों की और जरूरत। फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, लेग बिफोर द विकेट का अपील था, मगर शायद गेंद और बल्ले का कोई ना कोई ताल्लुक था। हल्की सी आवाज़ जरूर आई और इसी वजह से अंपायर जी के ऊपर फिर से एक बार कोई दबाव नहीं है। 1-1 रन यहाँ पर बल्लेबाज बना रहे हैं।
और गेंदबाज उन्हें एक एक रन पर ही संतुष्ट रख रहे हैं। बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है नीलेश द्वारा। फुल टॉस गेंद, रोहित को फुल टॉस यानी जन्मदिन का तोहफा। तरफ से इनाम आ चुका है रोहित गमरे का। अगर विकेट लेते हैं नीलेश केसरकर तो 200 रुपए का इनाम दिया जाएगा सैंडी देवड़ी। तो इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 33 रन, 33 रन ऑन स्कोर बोर्ड। हालांकि अभी भी मंजिल बहुत दूर है, बहुत बड़ा फासला यहां पे तय करना है। और उसी के साथ नीलेश भी बताते हुए कि हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं हैं। एक गलती हो सकती है, एक छक्का आप लगा सकते हो, मगर आपको खामोश रखना हमें जरूर आता है। वाह, ये होना बहुत ही जरूरी है। बैटल क्रिकेट के मैदान पर जब होता है तो क्रिकेट के रसिक मंत्र मुग्ध हो जाते हैं। अगली गेंद पर से खेलने का प्रयास, आसान सा कैच। नाहीद तरह असोदे से यांच्याकडून निलेश केसरकर यांच्यासाठी 200, चंद्रकांत यादव यांच्याकडून सुद्धा सैंडी भोजने देवड़ी, इनकी जानिब से भी 200 रुपए का इनाम इस विकेट के लिए नीलेश केसरकर को। बहुत बहुत धन्यवाद। जिस विकेट की तलाश थी, जिस विकेट का इंतजार था, वो विकेट यहां पे उन्होंने चटकाया और उनके फैन फॉलोअर्स उन्हें शाबाशी देते हुए खेलना चाहते थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद डीप स्क्वायर की दिशा में ट्रैवल कर रही थी। अच्छी फील्डिंग वहां पे, एक के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। अब यहां पे पूरी जिम्मेदारी योगेश मस्कर के ऊपर। लास्ट मैच में जिस तरह से उन्होंने एक पारी खेली थी 42 रनों की, उसी तरह से दुआदार पारी यहां पे खेलनी होगी योगेश को, तब जाके यहाँ पे कुछ काम बनेगा। क्योंकि उनकी टीम इस रेस में पिछड़ती हुई नज़र आ रही है। बहुत ही निर्णायक अवस्था में ये मैच आया है। ये मैच बहुत ही महत्वपूर्ण, क्रूशल ये मैच दोनों भी टीमों के लिए। इस बीच नए गेंदबाज केतन, 12 गेंदों में 52 रनों की जरूरत, ये जरूरी है। देखिए हमारे दोस्त और की जानिब से एक टूर्नामेंट होता है, तौसीफ भाई राउत इनकी तरफ से छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 40 रन। अब यहां से जीतने के लिए और जोरदार प्रहार, डीप में मिड विकेट खाली है और गेंद एक टप्पा खाकर पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर ली है। रोहित गमरे आउट होने के लिए ताबड़तोड़ बल्लेबाजी किसे कहते हैं, दानिश ने यह दिखाया है। 2 छक्के और एक चौके की सहायता से रनों की संख्या का आकार यहां पे बदलते हुए एक बार जोरदार प्रहार, इस मरतबा डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद सीमा रेखा के बाहर दंदनाती भी निकल गई।
38 रनों की जरूरत। इसके बाद एक ओवर आना बाकी है। कुल मिला के 9 गेंदे और 38 रनों की जरूरत। क्या यहां पे 38 रन बन पाएंगे? जी हां, हो सकते हैं। वी कैन, वी डू इट। हम कर सकते हैं। यह आत्मविश्वास दानिश अपने आप में और अपने साथी बल्लेबाज योगेश में भरते हुए। ऑन द फायर, कमाल धमाल मचाते हुए। मुझसे दूर जो प्रेक्षक है वो कैलकुलेशन कर रहे हैं कितने रन कितने गेंदे। 8 गेंदे। आहा, इस मरतबा बहुत ही शानदार वापसी। क्या हो सकती है? जी हां, हालांकि कटाक्ष जरूर डाला था दानिश ने अंपायर जी के ऊपर, मगर अंपायर टच से मस्त नहीं हुए। पहली मरतबा इस ओवर में बिंदी गेंद। इस ओवर में 2 छक्के 2 चौके देखने के बाद यहां पे एक ऊर्जित अवस्था हमें नजर आ रही थी। अब गेंदें बची है 7 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। 7 गेंदें 32। इस गेंद के ऊपर बड़ा शॉट आना बहुत ही जरूरी। आहा, मगर इस मर्तबा देखिए क्या कमाल की गेंदबाजी। अब ये मैच बहुत ही हेवी होता हुआ। इस गेंद के ऊपर अगर छक्का लगता तो जरूर बल्लेबाजों के हौसले बुलंद होते, मगर क्रिकेट में अक्सर कहा जाता है अगर मगर किंतु परंतु से क्रिकेट नहीं होता। मगर दोस्तों, अगर मगर किंतु परंतु के बिना भी क्रिकेट नहीं होता। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। रनों की संख्या 54 रन। 54 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। लास्ट मैच के हीरो, मैन ऑफ द मैच, 14 साल का ये लड़का जो कि 9वीं में इयत्ता 9वीं में पढ़ाई कर रहा है, साहिल धोंडगे। उनके लिए इनाम यहां पे आ चुका है। सैंडी भोजने देवड़ी, इनकी जानिब से हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम। लंबा रनअप, बहुत ही छोटे कद के, छोटी हेल्थ के, छोटे एज के। बढ़िया गेंद, उछलती हुई गेंद, बल्लेबाज छक गए। नादिश राउत, इनकी जानिब से हैट्रिक के लिए इनाम आ चुका है। अगर साहिल धोंडगे हैट्रिक अपने नाम करते हैं तो 500 रुपये का इनाम यहाँ से दिया जाएगा। बरसात हो रही है, इनामों की बौछार हो रही है। पहली गेंद के ऊपर विकेट, और देखिए हम सब भूल सकते हैं इस टूर्नामेंट को, मगर ये खिलाड़ी जो हमारे सामने गेंदबाजी कर रहा है साहिल, बिल्कुल नहीं भूल सकते। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रनों। धन्यवाद डीजे। 6 रनों की जरूरत, और प्रेक्षक जो कि सब कुछ जानती है, पब्लिक सब कुछ जानती है। देखिए धीरे धीरे अपने घर की तरफ रुख करते हुए साहिल धोंडगे, राइट आर्म ओवर द विकेट। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, शानदार हाई आर्म एक्शन, बहुत ही अच्छा रिदम, कमाल का फॉलो थ्रू और जंप लगाने का अंदाज, सब कुछ यहां पे सही दिखाई देता हुआ साहिल का। किसी किसी खिलाड़ियों को गॉड गिफ्ट होती है, और ये गॉड गिफ्ट देखिए साहिल में हमें नजर आती हुई। फॉलो थ्रू देखिए उनका बहुत ही खूबसूरत, आसानी के साथ, आराम के साथ वह गेंदबाजी कर रहे हैं, और टप्पा खाने के बाद गेंद उछल रही है
नैसर्गिक नेचुरल तरीके से। इस मरतबा फुल टॉस करने की गलती और गेंद सीमा रेखा की बाहर, 6 रन। अ, 20 रनों की और जरूरत। सब मरीन डिलीवरी टप्पा खाने के बाद नीची रही, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं और इसी के साथ रन लेने की कोई गुंजाइश नहीं। बहुत ही बढ़िया ये टूर्नामेंट, बहुत ही शानदार ये आयोजन। इस बीच फिर से एक बार बड़ा ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने। सूरज